चला तर मंडळी, झटपट किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सोयाबीनची चमचमीत अशी मसालेदार ग्रेव्ही। तर मंडळी, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या झटपट किचनला पटकन सबस्क्राईब करा। चला तर मग जराही वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। एक बाउल घेतलाय आणि एक वाटी आपण सोयाबीन घेतलेले आहेत। सोयाबीन आपण आता बाउलमध्ये टाकून घेऊया आणि त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आपल्याला। गरम पाण्याने सोयाबीन आपल्याला भिजत घालायचे आहेत। 10 मिनिटं आपण याला भिजवून घेणार आहे, म्हणजे सोयाबीन आपले छान मऊसूत होतील। एक टोमॅटो कापून आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतला आहे। आपण त्याचं वाटण करणार आहे। एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे। टोमॅटोची प्युरी आपण तयार करून घेतली आहे। गॅसवर कढई ठेवून घेतली आहे आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकले। 2 छोटी तेजपत्त्याची पानं टाकून घेतली आहेत। बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया आणि कांदा आपल्याला छान आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे हलकासा कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांद्याचा हलकासा कलर बदलला आहे आणि आले लसूणची अर्धा चमचा पेस्ट टाकून घेतली आहे। आले लसूणची पेस्ट आपल्याला तेलामध्ये छान अशी भाजून घ्यायची आहे। त्यानंतर आपण वाटण केलेली प्युरी टाकून घेऊया आणि प्युरी देखील आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे। 1 चमचा लाल तिखट घालते, अर्धा चमचा धने पावडर घालूया आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालूया आणि व्यवस्थित याला असं मिक्स करून घेऊ। त्यानंतर अर्धा चमचा हळद घालून घेऊया। ग्रेव्हीला छान दाटसरपणा येण्यासाठी, घट्टपणा येण्यासाठी आपण त्यामध्ये 1 चमचा घट्ट असं दही टाकून घेऊया। घट्ट दही आपण वापरलेलं आहे, पातळ आंबट दही वापरलेलं नाहीये। थोडंसं यामध्ये मी पाणी घातले, म्हणजेच मसाले छान भाजून निघण्यास मदत होईल आणि आता याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचे। मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता आपण सोयाबीन बघून घेऊया, छान भिजले असतील। सोयाबीन आपले छान भिजलेले आहेत। या पद्धतीने आपण यातलं असं पाणी पिळून घेणार आहे। सगळे सोयाबीन आपण असे पिळून आणि मसाल्यामध्ये टाकून घेऊया। सोयाबीन आता छान मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचे, म्हणजे सगळे मसाले त्याला व्यवस्थित असे लागतील। अर्धा कप आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया, म्हणजेच आपले सोयाबीन आणि मसाले खाली करपणार नाहीत। कारण आपल्याला सोयाबीनला ना 5 मिनिटासाठी मसाल्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचे, छान असं परतून घ्यायचे। त्यामुळे आपण अर्धा कप यामध्ये पाणी घातलं आहे, जेणेकरून आपले मसाले खाली करपणार नाहीत। त्यानंतर 1 पाऊण चमचा यामध्ये मीठ घालून घेते आणि मीठ देखील छान सगळ्या ग्रेव्हीमध्ये असं मिक्स करून घ्यायचे। सोयाबीन मसाल्यामध्ये छान असे एकजीव झालेले आहेत। आता आपण ग्रेव्हीसाठी पाणी घालून घेऊया। 1 वाटी पाणी मी टाकतेय। तुम्हाला जर ग्रेव्ही अजून थोडीशी लूज हवी असेल तर तुम्ही थोडंसं अजून पाणी यामध्ये ॲड करू शकता। आता छान थोडीशी फ्रेश कोथिंबीर टाकून घेऊया आणि 10 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून ग्रेव्ही छान उकळून घेणार आहे। सोयाबीन छान आपल्याला थोडेसे शिजून घ्यायचे आहेत।
एक 10 मिनटं मी झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम लो ठेवली आहे. 10 मिनटं झालेली आहेत आणि आता आपण ग्रेव्ही खोलून बघूया. तुम्ही बघू शकताय ग्रेव्ही छान उकळलेली आहे. सोयाबीन देखील आपले छान शिजलेले आहेत आणि एकदम मसालेदार आणि तरीदार आपला सोयाबीनचा मसाला म्हणजे सोयाबीनची ग्रेव्ही आपली तयार झाली आहे. अगदी खूप सोपी आणि झटपट होणारी अशी ही ग्रेव्ही आहे. तुम्ही टिफिनसाठी देखील बनवू शकता, मुलांच्या डब्यासाठी बनवू शकता आणि खूप कमी साहित्यामध्ये आपण ही ग्रेव्ही बनवलेली आहे. अगदी घरामध्ये असलेल्या सगळ्या साहित्यांपासून आपण ही ग्रेव्ही बनवलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि एक 5 मिनटं याला वाफेमध्ये ठेवून घेऊया. 5 मिनटं वाफेत ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकताय ग्रेव्हीला अजून थोडासा घट्टपणा आला आहे. मी तुम्हाला मागच्या रेसिपीमध्ये सुद्धा सांगितलं होतं की ग्रेव्हीवर आपण केव्हाही गॅस बंद करून झाकण ठेवल्याच्या नंतर ग्रेव्ही थोडीशी अजून थिक होते. तर बघू शकताय तुम्ही एकदम सोयाबीन मसालाच दिसतोय. अगदी सोयाबीन मसाला ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. तर मंडळी, अशा सोप्या पद्धतीने आपली छान अशी मसालेदार सोयाबीनची ग्रेव्ही तयार झाली आहे. जर तुम्हाला आपली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ग्रेव्ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा.